अलिबाग विरार बहुउद्देशीय प्रकल्प ठाणे आणि रायगड जिल्ह्यात असून या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मालकांना मोबदला वाटपाचं काम सुरू आहे। मात्र निवडणुकीच्या काळात मोबदला वाटप करणे हा आचारसंहितेचा भंग नाही का, असा सवाल शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि माजी आमदार पंडित पाटील यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय। तसेच निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली असताना अचानक अलिबाग विरार बहुउद्देशीय प्रकल्पाच्या जमीन मालकांना पैसा वाटप करणे चुकीचे आहे असं ते म्हणाले। पाहूया त्याबाबतीत शेकापचे पंडित पाटील काय म्हणाले। साहेब, काय सांगाल की निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेचा भंग झाला असा आपण आरोप केला आहे आणि याच्यामध्ये अनेक प्रकल्पांचा मोबदला आहे तो या आचारसंहितेमध्ये वाटप करण्यात आलाय। रायगड कलेक्टर यांनी अलिबाग विरार कॉरिडॉर हे भूसंपादनाचे निवाडे झालेले आहे, पण त्याचं वाटप आदर्श आचारसंहितेमध्ये केलेलं आहे। रक्कम थोडी नाही तर जवळजवळ 500 कोटी रुपयाचा निधी अलिबाग प्रांत आणि पनवेल प्रांत यांच्या माध्यमातून त्यांनी ऐन निवडणुकीच्या वेळेला पैसे वितरित केले। आज समाजामध्ये आज संभ्रम निर्माण झाला आहे की महाराष्ट्र सरकारने 31 मार्च नंतर बांधकाम खाता असेल, जिल्हा परिषद असेल, 25-15चा निधी असेल, कुठलाही निधी वितरित केलेला नाही। असं असताना रायगड कलेक्टरनी 500 कोटी वितरित केले आणि हे पैसे ज्या जमिनी खरेदी करणाऱ्या एजन्सी आहेत यांच्या नावाने काढलेले आहेत। तर माझी मागणी आहे आपल्या माध्यमातून की निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन जर चेक दिले असतील तर ते पैसे तात्काळ थांबवावेत, कारण हा पैसा थेट निवडणुकीसाठी वापरला जाण्याची भीती या निमित्तानं होते। रायगड कलेक्टर बरोबर राज्यामध्ये अनेक भूसंपादनाचे पैसे उदाहरणार्थ पुण्याला रिंग रोड चालू आहे, त्याचे पण पैसे राज्य सरकारने वितरित